एक संध्याकाळ, टपरीवरचा कटिंग चहा आणि निर्लज्ज मित्र. अबे तुला माहितीये का, असं म्हणून सगळ्यात जगाबद्दल त्यांच्याशी बोलता येतं. आपलं यश साऱ्या गावाजवळ, तर अपयश फक्त त्यांच्याशी बोलता येतं. ना कसला माज ना कसला अहंकार, खांद्यावर ठेवलेल्या हाताचा तेवढा भार. आपल्याला कोणी आवडलंच तर लावायची का सेटिंग, असा येणारा पहिला रिप्लाय. कुठेच असा घरून कॉल येतो तेव्हा इथेच आहे काकू असं म्हणून एकाच वेळी 4 ठिकाणी आपलं लोकेशन सांगून आपली वाट लावणारी टाळकी. कॉलेजमध्ये कधी राडा झालाच तर आपल्याही आधी आपल्यासाठी उभी राहणारी, तेरी मेरी यारी, मग चुलीत गेली दुनियादारी म्हणणारी. 100 वेळा अडखळणाऱ्या पावलांना भक्कम हाताने सांभाळणारी. ब्रेकअपच्या नंतर छोडना यार, कोई और ढूंढ लेंगे असं म्हणत सिंगल असण्याच्या फायद्यांची अख्खी लिस्ट तयार करणारे. TTMM, तुझं तू माझं मी असं असलं तरी तुझ्यासाठी मी कायम अवेलेबल असेन हा विश्वास. कितीही महिन्यांनी कॉल केला तरी काहीही न बदलता तेवढ्याच एक्साइटमेंटने होणाऱ्या गप्पा. काही चुकलंच तर कान धरून शिव्या देऊन भानावर आणणारे. आपले सगळे कान माहीत असून सुद्धा कधीच जज न करणारे. आपलं सक्सेस बेभान होऊन सेलिब्रेट करणारे. खरंच यार, मित्र आणि अशी मैत्री याहून भारी काय असू शकतं.